मराठी डिजिटल मीडियांचा विजय असो, मराठी डिजिटल मीडियाचा विजय असो, मराठी डिजिटल मीडियाचा विजय असो, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनेचा, विजय असो, अखिल भारतीय डिजिटल पत्रकार संघटनेचा, विजय असो. साधू संतांच्या युगपुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कंधार शहरामध्ये या ऐतिहासिक तालुक्यामध्ये जनसामान्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, जनसामान्याचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आणि प्रत्येकाच्याच दुःखाला फुंकर घालून थंडावा निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची महाराष्ट्रभर मोठं काम चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये डिजिटल मीडिया आपण सुरू करतोय. आणि तो डिजिटल मीडिया ही एक स्पेशल ब्रँच असून ती अन्यायाविरुद्ध, अत्याचाराच्या विरोधात प्रशासनातला राजकीय प्रशासकीय ज्या व्यवस्थेमध्ये जो गोरगरिबावर अन्याय अत्याचार होतो त्याच्या विरोधात लढण्यासाठी, लेखणी झिजवण्यासाठी आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक टीव्ही चॅनलच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण काम करत आहात. या सर्व तुमच्या डिजिटल मीडियाच्या 72 सर्व शिलेदाराचं मी नांदेड जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ संलग्न डिजिटल मीडियाच्या वतीनं सर्वांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमाला नूतन कार्यकारिणी आणि यापूर्वीच्या कार्यकारिणीचा समारोप असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. यापूर्वीचे तालुका अध्यक्ष, कंधार तालुका अध्यक्ष म्हणून माझे मोठे बंधू निलेश गायकवाड आणि त्यांच्या टीमनं, त्याच्यामध्ये आमचे काका असतील, माऊली असतील, त्याच्यानंतर संभाजीराव असतील आणि शिवा असतील, संतोष असतील, या सर्वांनी सुंदर असं काम करून डिजिटल मीडियाला एक नावारूपाला आणून इथं मात्र एक त्यांची धगधगती मशाल इथं त्यांनी अन्यायाच्या विरोधात पेटवलेली आहे. तशाच पद्धतीनं कार्यकारिणीचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळं आता आपण या ठिकाणी आज नवीन कार्यकारिणीची कंधार तालुक्याच्या डिजिटल मीडियाची या ठिकाणी निवड केलेली आहे. या निवडीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र लाईव्हचे मयूर कांबळे हे संपादक आहेत, युवा संपादक आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे आणि त्यांनी जे या ठिकाणी आम्हाला आमच्या संघटनेमध्ये समाविष्ट होऊन या संघटनेचं डिजिटल मीडियाचं कंधार तालुक्याचं अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर या कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून निलेश गायकवाड, उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वरजी कागणे, सचिव रमेशसिंग ठाकूर, सहसचिव संतोष सोमासे, कोषाध्यक्ष नरसिंगजी पेटकर, प्रसिद्धी प्रमुख शुभमजी केंद्रे, संघटक शहाजी भोशीकर, सहसंघटक राहुल कांबळे आणि या कार्यकारिणीचे सल्लागार म्हणून आमचे पत्रकार संभाजीराव कांबळे, या सर्वांची या ठिकाणी निवड झालेली आहे. यांच्या निवडीला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यकारिणीला एक सोनेरी पाऊल पडावं आणि तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असावा असं मी या ठिकाणी यश चिंतितो. आणि या कार्यकारिणीचा सत्कार करण्यासाठी मी पहिल्या प्रथम या नूतन कार्यकारिणीचे जे आता कार्याध्यक्ष आहेत आणि मावळते अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी मी नूतन अध्यक्ष मयूर कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी निलेश गायकवाडांचं स्वागत करावं, सत्कार करावा. निलेश गायकवाडांना मी विनंती करतो की मयूर कांबळे यांच्याकडून त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि आपण सर्व उपस्थित सर्व डायरेक्टरनी, सदस्यांनी या ठिकाणी या स्वागताचं, सत्काराचं आपण या ठिकाणी टाळ्याच्या गडगडाटामध्ये, कडकडाटामध्ये स्वागत करायचं आहे. यानंतर या नूतन कार्यकारिणीचे झुंजार असे आमचे पत्रकार बंधू, मित्र, संपादक, महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचे संपादक आहेत मयूर कांबळे, यांची निवड झालेली आहे या डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष म्हणून. तर मी या ठिकाणी रमेशसिंग ठाकूर यांना विनंती करतो की मयूर कांबळे यांचं आपण स्वागत करावं, सत्कार करावा. त्याचबरोबर या कार्यकारिणीमध्ये
उपाध्यक्ष म्हणून महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी ते या संघटनेचे सचिव होते. सचिव म्हणूनही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेली सह्याद्री लाईव्ह न्यूजचे संपादक ज्ञानेश्वर कागणे यांचं स्वागत करण्यासाठी मी संतोष सोमाशे यांना विनंती करतो की त्यांनी ज्ञानेश्वर माऊली कागणे यांचं स्वागत करावं. संघटनेचे ते आज उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा आहेत आमच्या. आपण सर्वांनी टाळ्याच्या गडगडात स्वागत करावं. आणि या कार्यकारिणीमध्ये महत्वाचं, अतिशय महत्वाचं जबाबदारीचं पद ज्यांनी या तालुक्यामध्येच संघटना आणली, संघटनेला इथं मुहूर्तमेढ रोवली आणि आज ती संघटना त्याचे पाळव मुळं आता खूप मजबूत झालेत आणि संघटना आता गोड फळं देत आहेत. फक्त आता चाकण्याचं काम आपल्याला करायचं आहे. असे आमचे सचिव श्री रमेश सिंहजी ठाकूर यापूर्वी कार्याध्यक्ष होते. त्यांचा आता या संघटनेमध्ये सचिव म्हणून निवड झाली आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आजचे अध्यक्ष आदरणीय मयूरजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी रमेश सिंह ठाकूर यांचं स्वागत करावं. सचिव म्हणून त्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून रमेश सिंह ठाकूर यांचं स्वागत करावं. फक्त वयासोबत अनुभव, अनुभवासोबत जडणघडण आणि आम्हा पोरांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची क्षमता, या क्षमतेला माझा सॅल्यूट आहे. त्याचबरोबर या कार्यकारिणीमध्ये सहसचिव म्हणून ग्रामीण भागातून पत्रकारिता सुरुवात करून आज तालुक्यामध्ये त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला ते सहसचिव आदरणीय संतोषजी सोमाशे यांचं स्वागत करण्यासाठी मी आजच्या या कार्यकारिणीचे आदरणीय निलेशजी गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी सहसचिव संतोषजी सोमाशे यांचं स्वागत करावं, सत्कार करावा आणि डिजिटल मीडियाचा एक प्रमुख आधार म्हणून राजेंनी काम करावं. राजेचं वर्तन सर्वांसाठी आदर्श ठरावं असंही या ठिकाणी मी माझी इच्छा प्रगट करतो. त्याचबरोबर कोषाध्यक्ष म्हणून ज्याची जबाबदारी आहे, जे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करून गोरगरिबांची, रुग्णाची सेवा करून इथं रुग्णसेवा देत इथं ईश्वर सेवा करण्यासाठी, समाज सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आमचे नरसिंगजी पेटकर, एका व्यावसायिकाचा मुलगा आज या संघटनेमध्ये येऊन इथं पत्रकारितेमध्ये आपलं नाव मोठं करते. त्या नरसिंग पेटकर आमचे कोषाध्यक्ष आहेत. साहेब, कोष तुम्हाला सांभाळायचे, आमचे सगळं अमाऊंट तुम्हाला सांभाळायचे, अध्यक्षाच्या समन्वयामध्ये राहावं. त्यासाठी मी राहुल कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी नरसिंग पेटकरांचं स्वागत करावं आणि आपण सर्वांनी त्यांच्या निवडीचं स्वागत करून आपण त्यांना शुभेच्छा द्यावा. महत्वाची जबाबदारी, ज्याला प्रसिद्धी प्रमुख इथे एक पद निर्माण करून ज्यांनी या तालुक्यामध्ये कडक खबर म्हणले की शुभम केंद्रे म्हणले की कडक खबर असं एक समीकरण झालंय. हे रसायन काही लहान नाही. या रसायनाचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय राजे आमचे भोशीकर यांना विनंती करतो, शहाजीरावांना, की आपण कडक खबर शुभम केंद्रे म्हणजे कडक खबर यांचं स्वागत करावं आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून याचं स्वागत करावं. अंगावर काळे कपडे, गाडीला पाना बोल्ट आवळता समाजाच्या नसा आवळण्याचं ज्यांनी काम या ठिकाणी इथं सुरू केलेलं आहे, मेकॅनिक म्हणून ज्यांनी इथं कारकिर्दीला सुरुवात केली, ही पत्रकारितेतली क्रांतिकारिता आहे. पत्रकारितेतला एक क्रांतीचं पाऊल आहे. आदरणीय माझे स्नेही मित्र राहुल कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी मी संभाजी कांबळे यांना विनंती करतो की राहुल कांबळे यांचं आपण स्वागत करावं आणि आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागताचा त्यांना शुभेच्छा द्याव्यात. याचबरोबर ज्यांनी पत्रकारितेमध्ये 10 ते 15 वर्षे भल्या बुऱ्या माणसासोबत अनुभव व्यतीत केले, भल्याची संगत केली, बुऱ्याची संगत केली, पण आपलं लिखाण मात्र बऱ्याच्या बाजूनं, खऱ्याच्या बाजूनं ठेवलं, नाही रे वाल्यासाठी ठेवलं. ते आमच्या संघटनेचे सल्लागार आहेत आदरणीय राजे संभाजी नावात कांबळे, अध्यक्ष कांबळे आणि सल्लागार कांबळे आहेत. तर सल्लागार कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय काकाजी यांना विनंती करतो की आपण संभाजी राजेचं आपण पुष्पहार घालून स्वागत करावं, सत्कार करावा. ही कार्यकारिणी खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित राहता आलं. या ठिकाणी या कार्यकारिणीमध्ये आमचे संघटक प्रमुख संघटक, ज्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे, जे ते कपडे कातरता टेलरिंग करता इकडे पेपर कातरत आता लोकांच्या नसा कातरण्याचं काम करतायत, अन्यायाच्या विरोधामध्ये माणसं पेटवत आहेत, असे आमचे राजे शहाजी भोशीकर हे आमचे संघटक आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आजचे उपाध्यक्ष आदरणीय माऊली कागणे यांना विनंती करतो की त्यांनी शहाजी भोशीकर यांचं स्वागत करावं, सत्कार करावा आणि त्यांना शुभेच्छा द्यावा. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. नांदेड जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून या सर्व कार्यकारिणीला पुन्हा मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमची एक समज झालेली आहे, चूक झालेली आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष जे आहेत त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे होते. आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी माफी मागून आणि आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक
आणि जी संघटना या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून जे ठाकूर साहेब होते त्यांच्या सोबतच या ठिकाणी राजरत्न गायकवाड यांनी कंधार शहरामध्ये पहिल्यांदा या जोडीने ही डिजिटल मीडिया संघटना यांचं काम केलेलं आहे आणि त्यांचा सत्कार होणे अनिवार्य आहे. काही आमच्या चुका या ठिकाणी झालेल्या आहेत, क्षमा असावी या ठिकाणी आदरणीय ठाकूर साहेबांना आणि नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर कांबळे सरांना मी विनंती करतोय की आपण त्यांचा सत्कार सन्मान त्यांचं पुढील आयुष्य असंच लोकांना मोठं करण्यात जावं आणि पुढील आयुष्य सुंदर असा अशी भावना व्यक्त करतो. राजरत्न गायकवाड म्हणलं की या सामाजिक असो, धार्मिक असो, की राजकीय असो, या मित्रांना मोठं करण्याचं काम या ठिकाणी या गायकवाड सरांनी केलेलं आहे. त्यांना असंच बळ मिळवून लोकांना मोठं करण्याचं असं योगदान मिळो अशी सद्भावना व्यक्त करतो. धन्यवाद निलेशजी. चूक काहीच झालेली नाही. मला उलट याचा आनंद आहे की माझ्या उपस्थितीमध्ये ही कार्यकारिणी होती. माझ्या नांदेडचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख असतील, या सर्वांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली मी ती जबाबदारी पार पाडण्याचं काम करतो. आणि तुमच्यासारखे भाऊ, मयूर सारखे भाऊ, शुभम सारखे भाऊ, संतोष सारखे, काका सारखे, माऊली सारखे भाऊ जर माझ्या पाठीशी असतील तर मला कोणी छोटं करण्याचा प्रयत्न केला तरी ते आपोआप छोटे होऊन जातील याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण सर्वांचं या ठिकाणी अध्यक्षाला बोलतो. अध्यक्षाला 2 मिनिट. अध्यक्षाला आभार म्हणा. या ठिकाणी मयूर कांबळे नाही थोडं काम करा, जवळ येऊन घ्या, जवळ या, जवळ या, अजून जवळ या, फक्त यायच्याकडे घ्या. सगळे करायचं. आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय राजरत्नजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय निलेशजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक ज्येष्ठ सन्माननीय रमेशसिंह ठाकूर साहेब, त्याचबरोबर राहुल अण्णा, संभाजी अण्णा, शिवाभाऊ पेटकर, भोशीकर साहेब, माऊली कागणे, त्याचबरोबर संतोष पाटील सोमासे आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून आमचे शुभमजी केंद्रे. आमच्या या ठिकाणी माझी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक राजरत्नजी गायकवाड साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढे जो काही माझ्यावर जो तुम्ही विश्वास ठेवून हे मला जे पद दिलेलं आहे, निश्चितच सर या पदाचा मी चांगला उपयोग करेल आणि जनसामान्याला न्याय देण्याची भूमिका माझी सुरुवातीपासूनच आहे. ती भूमिका अशीच पुढे ठेवल आणि आपल्या संघटनेचं नाव निश्चितच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी या ठिकाणी शाश्वती देतो. ही जी डिजिटल मीडिया आहे, ही डिजिटल मीडिया सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी इथून पुढे काम करल हीच या ठिकाणी शाश्वती देतो, आश्वासन करतो. आणि सर्वांचं मला अध्यक्ष केल्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. फोटो घ्या.